एक महत्त्वाची बातमी पाहूयात। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं वाटप करा। मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश आहेत। मदतीचे पैसे खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मदतीचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शहरातील अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहनही काढा, आमची वाहनं असेल तरी पण काढा। अजित पवार यांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी। मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाण्यातून ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना। जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या जाणार। पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून पूरग्रस्तांना दिवाळी किटचं वाटप, तर धाराशिवच्या भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावातील ग्रामस्थांना किटचं वाटप। ईडीकडून माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा भ्रष्टाचार उघडकीस, तर अनिल कुमार पवार यांनी 169 कोटींची संपत्ती जमवल्याचा ईडीकडून जाहीर। आतापर्यंत 44 कोटींची मालमत्ता जप्त, तर अनिल कुमार पवार सध्या न्यायालयीन कोठडीत। नक्षलवाद्यांच्या चळवळीला सर्वात मोठा धक्का। नक्षल चळवळीतला वरिष्ठ नेता भूपती 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर भूपती शस्त्र खाली ठेवणार। पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। इतिहासात पहिल्यांदाच सोन्या चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर। 1 तोळा सोन्याचा भाव 1,30,000वर, तर चांदीचा दर प्रति किलो 1,94,000वर। मुंबईतील 300 कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द। जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत स्थानिकांनी केला होता विरोध।